देशात मित्रांनो महागाईने हाहाकार माजलाय. ठीक आहे, देशावर संकट आहे मित्रांनो, महागाई वाढतीये, आपण बी समजून घेऊ शकतो. पण एक छोटंसं उदाहरण देतो मित्रांनो तुम्हाला. रात्री संभाजीनगरला प्रवास करीत असताना एका हॉटेलमध्ये चहा घेतला मित्रांनो. 2 जण होतो. दादा किती पैसे झाले म्हणून विचारले. दादाने विचारलं 20 रुपये. 20 रुपयाची नोट दिली काढून मित्रांनो आणि निघून आलो. दुसऱ्या दिवशी 11 वाजता त्याच हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेलो. त्यावेळेस बी 2 जण होतो. रोजच्या सारखा चहा घेतला आणि दादाला 20 रुपयाची नोट दिली. दादा म्हणले किती जण होते? म्हणले 2 जण. ते म्हणले अजून 4 रुपये द्या. रात्री चहा घेतला हो 4 वाजता. 6-7 घंटे मध्ये गेलेत. तर आता कशाचे पैसे वाढले? ते म्हणले रात्री पेट्रोलचे भाव वाढले. चहाचे बी भाव वाढणार. आता चहा 12 रुपयाला झाला. पेट्रोलचा आणि चहाचा काय संबंध भाव वाढायचा? ते म्हणले नाही दादा, सगळ्यांनीच रेट वाढलेत, आम्ही तरी काय करणार, आम्ही बी रेट वाढणार आहेत. तर माझा प्रश्न एकच आहे मित्रांनो, ठीक आहे रेट वाढलेत, आम्ही सहमत आहेत, पण शेतकऱ्याच्या ऊसाचे दर वाढणार आहेत का? शेतकऱ्याच्या मालाचे दर वाढणार आहेत का? जो माल विकला गेलाय त्याचे दर वाढून देणार आहेत का तुम्ही? ज्या शेतकऱ्यांनी ऊस घातलेत त्या ऊसाचे भाव वाढणार आहेत का? नाही. बरं ठीक आहे, मागचे नाही वाढणार, पुढच्याचं काय? पुढचे रेट वाढणार आहेत का? महागाई सगळी वाढली साहेब, मग शेतकऱ्याच्या मालाचे भाव वाढून देणार आहेत का तुम्ही? थोडा विचार करा साहेब, शेतकऱ्याला जगू द्या. शेतकऱ्याच्या मालाचे भाव कधी वाढणार तुम्ही? महागाई वाढली आहे, मग शेतकऱ्याच्या मालाचं काय?